नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहे मिसळ पाव। त्यासाठी मी रात्री बघा हे भिजत घातले होते। ह्यामध्ये आहे मटकी आहे, हिरवी मूग, चवळी आणि हे हरभरे। हे काल मी भिजत घातले होते, रात्री एका कापडामध्ये बांधून ठेवून बघा सकाळी खूप छान मोड आलेत बघा। हे बाहेरचं विकत आणण्यापेक्षा घरी बनवलेलं खूप छान मस्त मोड आलेत बघा, एकदम सुंदर। त्याचा वाटणचा पण मसाला बघूया। ह्यामध्ये मी गॅसवरती कांदा, खोबरं, टमाटर आणि लसूण हे छानपैकी असं थोडंसं जाळून घेतलेलं आहे, जेणेकरून आपल्या भाजीला खूप चांगली टेस्ट येणार आहे। तर चला आपण ह्याचं वाटण आपण बघूया। तर हे मसाला आपण वाटून घेऊया। चला, आणि ही मटकी पण पहिले आपण शिजवून घ्यायचे। चला ठीक आहे। मिसळ पावला थोडंसं तेल जास्तच लागतं। मिसळ पाव मसाला, काश्मीरी लाल तिखट, घरचा काळा मसाला, आता आपल्याला थोडंसं तेल सुटेपर्यंत झाकायचं। मस्त बऱ्यापैकी आपलं मसाल्याला तेल सुटलेलं आहे। आता ह्याच्यात आपण टाकायचे आपण बॉईल केलेली मटकी। बघा आपले हे आपल्याला ह्याच्यामध्ये मिसळ एवढी घट्ट नसते, थोडं पातळच असते, म्हणून आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी ओतायचं गरम करून। मंडळी, माझ्या घरात जेवढं अवेलेबल सामान होतं ना, त्या सामानामध्येच मी हे मिसळपाव बनवले माझ्या पद्धतीने। आता हे पाणी बऱ्यापैकी गरम झालेलं आहे, आपण ह्याच्यामध्ये आता पाणी ओतायचं आहे। आपल्याला जेवढं मिसळपाव तेवढं बस, आपल्याला एवढं हवं आहे। हे 4 लोकांना पुरेल एवढे आपले मिसळ, एवढं आपण ह्याच्यामध्ये पाणी घातलं। आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि खूप सारी कोथिंबीर। ऑलरेडी आपली मटकी शिजलेली आहे, त्याच्यामुळे ह्याला एक छानपैकी उकळी काढायची। आपण एक उकळी काढून आपण ह्याच्यावर झाकून ठेवूया।
मंडळी, ही आपली मिसळ पाव रेसिपी. मंडळी, कसे वाटले तुम्हाला माझी ही मिसळ पाव रेसिपी? भेटूया अशाच छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.